ಸರ್ ಇವತ್ತು ನಾವು ಸಿರುಗುಪ್ಪಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಸಿರುಗುಪ್ಪು ವೈಷ್ಣವಿ ಧಾಬಾದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ಊಟ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. तर ओम सर आजची जेवणाची व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? एक नंबर. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आज लातूरमध्ये आहे. काल रात्री आम्ही लातूरमध्ये मुक्काम केला. आम्हाला उशीर झाला आहे निलंगण जाण्यासाठी. तर इथून 50 किलोमीटर बाकी अजून निलंगण, म्हणजे 1 तासाचा रस्ता आहे. आता आम्ही आवरून घेतलं आहे. आता इथून लगेच फ्रेश होऊन निघणार आहे आम्ही डायरेक्ट निलंगणाला जाण्यासाठी. तर आम्ही आता आंघोळ करून फ्रेश झालेलो आहोत. गणुदाद येते, ते फ्रेश झाल्यानंतर लगेच जाऊया मित्रांनो आम्ही निलंगणाला. तर आता आम्ही रूमवरती आहे. आता माझं आवरलंय पूर्ण. आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहे. गाडी खाली पार्क केली, तुम्हाला दाखवतो. नजारा लय भारी झालाय बा. हे बघ, खाली गाडी पार्क आहे तिथं. गाडी खाली पार्क केली. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय निलंगणाला जाण्यासाठी. आता लगेच रूम चेकआउट करून लगेच जाऊया. तर निघूया मित्रांनो आता. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय निलंगणाला, जिथं आम्हाला मशीन द्यायचे त्या डीलरला. तर आता आम्ही मशीन सोडून घेतो आणि उतरून घेतो लगेच. तर इथं मशीन द्यायचे आता. तर मित्रांनो, आम्ही आता निलंगणाहून निघालोय गुलबर्गाला जाण्यासाठी. तर आम्ही निलंगणाला आता मशीन दिलेली तिथं तिथून निघालोय निलंगणाला जाण्यासाठी. तर इथून 125 किलोमीटर होती. दोन दोन ते अडीच तास लागणार आहे आम्हाला आता पोहोचायला. तर आता जाऊया मित्रांनो आपण. मित्रांनो, आम्ही आता कर्नाटक बॉर्डरवरती आलेलो आहेत आणि आम्हाला पोलिसांनी थांबवलंय. आता गणेश सर गेलेले पाठीमागं पोलिसांकडे, तर त्यांनी आम्हाला थांबवले. आता बॉर्डर क्रॉस केली आम्ही. आता सध्या बॉर्डरवरती जे ते पाठीमागे गेलेले. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय शहापूरला जाण्यासाठी. तर आम्हाला पाठीमागं पोलिसांनी अडवलं होतं पोलिसांजवळ. आणि इकडले पोलीस 100-50 घेतल्याशिवाय सोडित नाही. तर आता आम्ही येता येता 2-3 ठिकाणी पोलिसांना पैसे दिलेले आहेत. इकडले कर्नाटकच्या पोलिसांना पैसे दिल्याशिवाय ते काही गाडी सोडत नाही. आता आम्ही तिथून निघालोय मित्रांनो शहापूरला जाण्यासाठी. तर आम्हाला आता सगळे डॉक्युमेंट असताना सगळे डॉक्युमेंट असताना आम्हाला पैसे द्यायला लागते 100-200. सगळे डॉक्युमेंट पडलेले गाडीमध्ये, तरी आम्हाला पैसे द्यायला लागते. म्हणजे इकडले जेवढे पोलीस आहे ते फक्त पैशावर चालते. पैसे दिले की मग ते गाडी सोडते. तर आम्ही आज निघालो मित्रांनो शहापूरला जाण्यासाठी. तर आम्ही आता तिथून एक कंपनीचा जो मेंबर, काय म्हणतात त्याला, काय नाही त्याचा, हा, दयानंद म्हणून एखादा तिथं आपलं जो कंपनीत काम करतो, त्याला आपल्याला शहापूरला घ्यायचंय. आणि तिथून पुढे आम्ही तिघं जण असणार आहे पुढच्या रूट साठी. तर आता आम्हाला पुढं भरपूर लांब जायचंय. संध्याकाळ होणार आहे आम्हाला आता जायला. लोकेशन आपलं पोहोचायचं. लोकेशन मध्ये पोहोचायचं शिरगप्पा. शिरगप्पा जायचंय आम्हाला आता. इकडले कर्नाटकचे नाव सगळ्यात डेंजर आहे. इकडली लँग्वेज मी तुम्हाला लिहून दाखवतो कशी आहे. नंतर पाहते ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आम्ही जेवण करून पुढे निघालोय पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी. आता आम्हाला जायचे 150 किलोमीटर. तर आम्हाला जाता परत पोलिसांनी पकडलंय.
आता गणेश सर ते गेले, एक दयानंद म्हणून आता एक ऍड झालंय कंपनीचं, जे मी म्हणलो तुम्हाला आता जे कंपनीचं काम बघतो इकडे कर्नाटक साईडला, ते पण आलेले आता. तर आले वाटतं ते, आता बघू. जाऊया मित्रांनो आपण पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे हॉटेलला. तर हे दयानंद सर आहे. दयानंद सर आपण घेतलो त्यांना अर्ध्या वाटामधून. तर आता एकदा रूम बुक करून लगेच रूम मध्ये जाऊया. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय रूमवरती. तर आज आम्ही आहे मित्रांनो शिरगुप्पामध्ये. तर आम्ही तिथं मुक्काम केलाय आणि आता रूमवरती आलेलो आहे. आता आम्हाला जेवायला जायचं थोड्या वेळात. आता मी फ्रेश होऊन रेडी झालेलो आहे. आता थोड्या वेळात आम्ही जेवायला जाऊया. तर आम्ही आता रूममध्ये आहे. तर गाडी इथं खाली पार्क करून दिली आहे ती बघा. तर आपली इथं गाडी खाली पार्क आहे, त्याच्यामध्ये सामान आहे सध्या 3 बाहुबली सध्या. तर मित्रांनो आम्ही आता लगेच जेवण करायला जाणार आहे. आता गणेश सर येत आहे आवरून. तर आत्ता पोहोचलेलो आहे आम्ही आणि मित्रांनो 10 वाजून गेले, आम्ही अजून जेवण नाही केले. आता थोड्या वेळात जेवण करायला जाऊया. तर मित्रांनो आजची रूम आहे आमची ही. तर ही आजची रूम मित्रांनो, आणि इथून लय खजाना नजारा दिसतो बाहेर. मित्रांनो आज आपले ओम बागडे यांच्याकडनं जेवायची सुविधा आपल्याला रूममध्ये भेटलेली आहे. तरी ते सगळ्यांना आता सर्व करतील आणि व्यवस्थित सगळे जेवण करतील. तर ओम सर आज काय काय ऑर्डर दिली तुम्ही? तर आज पनीर मिक्स व्हेज आहे आणि एक दाल तडका आहे. हां, परत राईस मागवलेला आहे आणि बटर नान आहे, रोटी आहे आणि तंदूर आहे. ओके, धन्यवाद तुमचे आमच्यातर्फे. दयानंद जी, हाँ सर। भूख लगी है? हाँ सर, बहुत अच्छे फूड है आपके लैंग्वेज में थोड़ा बात करिए. ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ. नमस्कार. ಸರ್ ಇವತ್ತು ನಾವು ಸಿರುಗುಪ್ಪಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ಸಿರುಗುಪ್ಪಿ ವೈಷ್ಣವಿ ಧಾಬಾದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ಊಟ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ತಂದೂರಿ, ಆಮೇಲೆ ಕುಂಚ, ಸೊ ಜೀರಾ ರೈಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಈ ಪನ್ನೀರು, ಆಮೇಲೆ ಇದು ದಾ ತಡ್ಕ ಸೂಪರಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಹೋಮ್ ಇದು ರೂಮಲ್ಲೇ ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಫಸ್ಟ್ ಇದೀನಿ ಎಲ್ಲರೂ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಸಿರುಗುಪ್ಪು ಬಂದು ಸೊ ವೈಷ್ಣವಿ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ಸ್ಗೆ ಬಂದು ಊಟ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ बस. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओम सर तुम्ही 2 शब्द. तर आता आम्ही लगेच जेवण करून घेणार आहे. तर आता लय भूक लागलेली, त्यांनी 10:30 होऊन गेलेले, अजून जेवण नाही केलेलं. दुपारचं जेवण 4 वाजता गेलं ना, आता रात्री जेवण डायरेक्ट 10:30 वाजता. आता लगेच जेवण घेऊ पहिलं, व्हिडिओ नंतर काढू आता. धन्यवाद धन्यवाद ओम सर, तुम्ही सर्व्हिस दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर ओम सर सर्व करताय सगळ्यांना मिक्स व्हेज. मिक्स व्हेज मध्ये व्हेज कमी रसा जास्त. ओके, काय आहे सर तुम्हाला तंदूर? मला कुलचा घ्यायचा आहे. मी कुलचा सांगितला होता. ती टाकून बनतो का? नरम दिलंय का त्यानं? हां ओके. नरम रोटी घ्यायची तुम्हाला? तर ओम सर आजची जेवणाची व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? एक नंबर. खरंच आवडलं का तुम्हाला सगळं? यायला लागतं. हां, काय हॉटेलचं नाव? वैष्णवी हॉटेलला जेवण करायला चांगलं होतं ना खरंच सगळं? एक नंबर जेवण. दयानंद सर सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये. कैसा था खाना? ವೈಷ್ಣವಿ ಧಾಬಾ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ ಶಿವಗುಪ್ಪದಾಗೈತೆ. ಸೊ ಸೂಪರ್ ಆಗಿದೆ ಊಟ. ಯಾರಾದರೂ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಬರ್ಬೇಕಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಎಲ್ಲರೇ. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज पहिले असं झालेलं आहे का गणेश सर मला ब्लॉग शूट करते, करीत नाही रे कधी, मोठे लोक आहे ते. हां, गरीब माणूस आहे रे मी.
ते करीत नाही तर मित्रांनो भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. थँक्यू. गुड नाईट.